गजर कीर्तनाचा। आदि अंबिका भगवती बोधपरडी घेऊन हाती, पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती गोंधळा येयो जगदंबे। सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला। वारकरी संप्रदायाचं शांतीचं वैभव, प्रासादिक कृपेने ज्यांचं जीवन युक्त आहे, जगद्गुरु प्रतिष्ठा पैठण क्षेत्रवासी संत श्रेष्ठ शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज यांचा अतिमहत्वाचा भारुड या प्रकरणातील रोडगा या सदरातील एका सासूरवासिनीने सासूरवासाला कंटाळून आपल्या देवीकडे केलेला जो नवस आहे त्याचं रूपक आजच्या अभंगात नाथांनी केलंय। विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा, आज आपल्या या रेणुका मातेच्या पावन दरबारामध्ये शारदीय नवरात्र उत्सवामध्ये गेल्या अनेक वर्षापासूनचा संपन्न होत असलेला नवरात्री महोत्सव, काही ठिकाणी बिभोत्सव होतात, काही ठिकाणी भयानक उत्सव होतात, पण आपल्याकडचा हा सात्विक महोत्सव स्वानंद सुखनिवासी अनेक संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान असणारे भास्करगिरी बाबा, रामगिरीजी महाराज, साहेबराव महाराज कांगुणे आदी थोर संत महापुरुषांच्या कृपा आशीर्वादाने आणि माझ्या भगिनी या गावच्या आणि खऱ्या अर्थाने सगळ्यांची लाडकी लेक उभ्या महाराष्ट्रामध्ये संप्रदायाचं तत्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचवते अशा आमच्या परमस्नेही आदरणीय आरतीताई महाराज शिंदे यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने आजचा हा कीर्तन सेवेचा योग आहे। आपण सर्व जमलेल्या माता मावल्या पुरुष वर्ग, सर्व आमची वारकरी संप्रदायाची अभ्यासक उपासक प्रेमी मंडळी, ज्यांनी अतिशय गोड चाल म्हटली, आदरणीय वारकरी संप्रदायाचे नवोदित कीर्तनकार लक्ष्मण महाराज आहेत, हरिभक्तीपरायण किरण महाराज, ज्यांचा पखावज आपण ऐकत आहात, हरिभक्तीपरायण प्रसाद महाराज, संप्रदायाची सर्व उपासक मंडळी आहेत, मंडप अतिशय सुंदर आहे, कार्यकर्ते मंडळी अतिशय तत्पर आहेत, त्यामुळे सगळ्यांना खरोखर खूप धन्यवाद। उत्तम अशी हार्मोनियमची साथ आहे। आज आवर्जून माझ्या सोबतीला ज्यांची उपस्थिती लाभली, महाराष्ट्रातील प्रख्यात कीर्तनकार परमस्नेही सोमनाथ महाराज कराळे श्री क्षेत्र पैठण महाराज या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत। नवरात्र उत्सव आहे आणि भोकर या गावचा तसा हा नवरात्री उत्सव तसा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, त्यामुळे अनेक वेळेला ताईंचं नाव ज्या ज्या वेळेला आम्ही महाराष्ट्रभर ऐकतो तेव्हा हे भोकर नाव नेमकं, गाव नेमकं कुठं आहे। खरं तर रस्त्याने अनेक वेळेला गेलो, पण गाव पाहण्याचा योग मला पहिल्यांदा आला। वारकरी संप्रदायाला महिला कीर्तनकारांमध्ये लाभलेली एक अत्यंत सात्विक कीर्तनकार म्हणून आम्ही ताईंकडे पाहतो। कीर्तनकार भरपूर आहेत, परंतु ताईंकडे पाहत असताना संप्रदायाची एक आचारसंहिता आणि अत्यंत सात्विक पद्धतीने आपलं तत्त्वज्ञान महाराष्ट्रभर नव्हे देशभर ते पोचत असतात। ताईंना खऱ्या अर्थाने खूप खूप धन्यवाद या ठिकाणी देतो। खरं तर ताईंची आणि माझी तशी प्रत्यक्षात भेट ही पहिलीच आहे बरं का दादा, ही भेट पहिलीच आहे, त्यामुळे त्यांना पहिल्यांदाच पाहण्याचा भेटण्याचा योग येतो आहे। त्यांच्या चरणी नतमस्तक होतो। आपण सर्व माता भगिनी पुरुष वर्ग अत्यंत भाग्यवान आहोत। रेणुका मातेचा हा पावन दरबार अत्यंत सज्ज आहे। या निमित्ताने आपल्या पुढ्यात नाथ महाराजांचा भारुड प्रकरणातला रोडगा नावाचा एक गोड असा अभंग आपल्या पुढे मी गायला आहे। या अभंगाची भाषा ही रूपकाची आहे आणि रूपक म्हटलं की त्याचे शब्द वेगळे असतात आणि अर्थ वेगळा असतो, शब्दालंकार वेगळे असतात, अर्थालंकार वेगळे असतात। अभंग नाथांचा आहे। वारकरी संप्रदायामध्ये नाथ महाराजांचं जे कार्य आहे ते अद्भुत आहे। माऊली ज्या काळात परमार्थाची कामगिरी करत होते त्या काळात राजकीय प्रोटेक्शन राजाराम राय यांचं होतं, राजकीय सत्ता राजाराम रायांची होती। तुकोबाराय ज्या काळात परमार्थाची कामगिरी करत होते त्या काळात छत्रपती शिवरायांची राजकीय सत्ता होती। म्हणजे परमार्थाला सुरक्षितता होती नाही असं नाही, पण नाथ महाराज ज्या काळात परमार्थाची कामगिरी करत होते त्या काळात परमार्थ सुरक्षित नव्हता। का? कारण मोगली सत्तेची राजवट होती। ज्या काळामध्ये अशी आपली मंदिरं पाडली जायची, कथा कीर्तन होऊ दिली जात नव्हती, उद्ध्वस्त केली जात होती, आणि अशा वाईट काळामध्ये पैठण क्षेत्रात नाथ महाराज अवतराला आले आणि ज्यांनी आपलं तत्त्वज्ञान तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचावं याकरिता त्या लोकभाषेमध्ये पैठण आणि पंचक्रोशीतील 18 पगड जाती नाथांच्या प्रवचनाला, कीर्तनाला, कथेला असायच्या।
तेव्हा त्या सगळ्या लोकांपर्यंत माझा हा भक्तीचा प्रवाह पोचला पाहिजे, याकरिता नाथांनी त्यांच्या त्यांच्या भाषेत जेवढं काही तत्वज्ञान निर्माण केलं त्याच्यामध्ये आंधळे, पांगळे, पिंगळा, कोडे अशा विविध प्रकाराचे, त्याच्यात भारूड नावाचं काही प्रकरण आहे, त्याच्यातला आजचा अभंग आहे. विठाल खरं तर या अभंगाची जर भाषा पाहिली तर शब्द पाहताना आपल्याला अमंगल वाटतील. का हे देवी माता मी तुला रोडगा वाहीन, सासरा मरू दे, सासू मला जाच करते तिला लवकर मरू दे, जी जाऊ मला सतत फडफड बोलत राहते तिला एकदा बुडकी कर, या अभंगाचे शब्द सांगतोय. नंदेचं कार्ट फार किरकिर करतं त्याला एकदा खरूज होऊ दे, दादूला नवरा एकदा मारून मग मी तुला आहुती देईन, मोकळं कर मला, सगळेच मरू दे मला एकटीला राहू दे, अशी अमंगल अशी भाषा वाटते आपल्याला अभंगाची. पण अर्थ जेव्हा आपण ऐकाल ना तेव्हा खऱ्या अर्थाने त्या आपल्याला अर्थाची प्रचिती येईल आणि मग नाथांच्या तत्वज्ञानाची दिव्यता आपल्याला कळते. विठाल खरं तर हा अभंग ऐकल्यानंतर मला वाटतं आमच्या भोकरच्या सगळ्या सुनांना फार बरं वाटलं असेल. सासरा मारावा सासू मारावी हे यांच्यापेक्षा चांगलं काय असू शकतं ना. पण मला वाटतं इथल्या माता मावल्या सुना जरी आनंदी झाल्या पण सासवा मात्र मला शिवे दिल्याशिवाय राहणार नाही. पण खरं सांगू तुम्हाला या अभंगातली ही सासू नेमकी कोणती आहे, सासरा कोणता आहे, जाऊ कोणती, नंदेचं कार्ट नेमकं कोणतं आहे हे एकदा आपण समजून घ्यावं, ते समजून द्यावं याच्याकरता मला आरतीताईंनी निमंत्रित केलं आहे. विठाल श्रवण करणाऱ्यांमध्ये जर उंच अधिकारी असेल तर त्याला त्याच्या भाषेत सांगावं, अधिकारी जर मध्यम स्वरूपाचा असेल तर त्याला त्याच्या भाषेत सांगावं, आणि कनिष्ठ दर्जाचा श्रोता जर असेल तर त्याला त्याच्या भाषेत युक्तीने सांगावं. काय झालं, एक शिष्य आपल्या सगळ्या लोकांना घेऊन एका गुरुकडे गेला. गुरु बसलेले होते, सगळा समुदाय बसला होता. तो शिष्य लोकांना घेऊन गेला. गुरु महाराजांनी त्याच्याकडे बघितलं, शिष्याने गुरु महाराजांकडे बघितलं, नतमस्तक झाला, अगदी कृपा कटाक्ष निहाळिले, डोक्यावर असा हात ठेवला आणि शिष्याने सांगितलं झालं, म्हटलं आपले काम चला. गावातली काही लोक त्याच्याबरोबर आली होती. ते म्हटलं अहो काय काम झालं, आम्ही आत्ता चालून तुम्ही म्हणता चला झालं आपलं काम, काय झालं आम्हाला काही कळलं नाही. तेव्हा गुरुने त्याच्याकडे पाहिलं, काय शक्तिपात केला हा बाकीच्यांना कळला नाही पण त्याला मात्र तो बरोबर कळाला, कारण तो उंच अधिकारी होता. अधिकारी जर मोठ्या दर्जाचा असेल तर त्याला त्याच्या अनुभवाने सांगावं, एखादा जर कनिष्ठ अधिकारी असेल, मध्यम अधिकारी असेल तर त्याला त्याच्या भाषेत सांगावं. कीर्तनकार कीर्तनात सांगत राहतात वाईट खाऊ नये, वाईट बोलू नये, वाईट पिऊ नये. महाराज हे तुम्ही आम्हाला सांगता, पण याला काही शास्त्र प्रामाण्य आहे काय हो, याला काही संतांची पुरावे आहेत का. तर हो, मांसम न खाद्येत सुराम न पिबेत, मांस खाऊनी हौस करी, जोडोनी वैरी ठेविला, अरे हे देह व्यर्थ जावे, ऐसे जरी तुझं व्हावे. हे संतांनी तत्वज्ञान आपल्या पुढ्यात प्रामाण्याने सिद्ध केलंय ना मध्यम अधिकाऱ्याकरिता. पण एखादा जर कनिष्ठ अधिकारी असेल ज्याचा परमार्थाचा काही संबंध नाही, मग अशा लोकांनाही परमार्थात खेचावं, आकर्षित करावं, मग त्यांच्याकरता युक्ती प्रयुक्तीने संत सांगतात. काय झालं, एका गावात सगळे लोक एकादशी करायचे, पण एक हिरण्यक्षपू असा होता का तो एकादशी करत नव्हता. एका साधूने त्याला सांगितलं बाबा तू पण एकादशीचा उपवास केला पाहिजे. तो म्हटला महाराज एकादशी वगैरे ते काय मला आवडत नाही, माझ्याकडनं ते होत नाही, मला भूक आवरत नाही. महाराज त्याला म्हटले ठीक आहे, आजपासून तू एक काम कर, आता जर एकादशी आली तर एकादशी धरू नको, पण गावात सगळ्या लोकांना सांग मला एकादशी आहे, खोटं सांग मला एकादशी आहे. त्याने सांगितलं ठीक आहे, आणि बरोबर एकादशी आली, त्याने गावात लोकांना सांगायला सुरुवात केली आज मला एकादशी आहे, आज मला एकादशी आहे. पान खाण्याची सवय होती, टपरीवर गेला, पान घ्यायचं तर तेवढ्यात लक्षात आलं मी सगळ्या लोकांना सांगत आलो मला एकादशी आहे, म्हणून त्याने त्या दिवसाचं पान खाणं बंद केलं. दुपारपर्यंत गावात थांबलं, घरी आल्यावर बायको म्हटली हो स्वयंपाक तयार आहे, जेवून घेता का. त्याने म्हटलं जेवण जर मी केलं आत्ता आणि जर भोकर गावातलं कुणी आलं त्याने जर मला जेवताना बघितलंच तर मी तर सगळ्यांना सांगून आलो मला एकादशी आहे, मला एकादशी आहे. मग त्याने सांगितलं बायकोला, म्हटले जाऊ दे ना, तसंही नवरात्र चालू आहे ना, त्यापेक्षा फराळ केलेलं परवडलं. पाहता पाहता त्याची एकादशी सुरू झाली. संत आपलं तत्वज्ञान युक्ती प्रयुक्तीने का होईना पण लोकांपर्यंत नेऊन पोचवतात. आजचं हे भारूड प्रकरण युक्ती प्रयुक्तीने नाथांनी लोकांपर्यंत पोचवलं. विठाल या अभंगातली जी भाषा आहे ती एका सासूरवासिनीची आहे. प्रस्तावना मी अशी करतोय, मुळात सासर त्याला म्हटलं जातं का ज्याच्यात त्या मुलीला ते लेकीला स्वातंत्र्य नसतं. कुठलीही मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा तिला तिची फ्लेक्झिबिलिटी वाढवायची, लवचिकता वाढवायची. जसं सासर आहे
त्याच्यात ॲडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी असं म्हणतात. ते जसं आहे तसं तिला ॲडजस्ट करत राहावं लागतं, पारतंत्र्यात तिला जगावं लागतं. माहेर त्याला म्हटलं जातं का ज्याच्यात तिला मनमुराद राहता येतं. तिथे तिला झोपेतून उठण्याची वेळ नाही, काही खाण्यापिण्याची व्यवस्था असं काही मागावं लागतं वगैरे नाही. तिला पाहिजे ते जिथं मिळतं त्याला माहेर म्हणतात. माहेरात स्वातंत्र्य असतं आणि सासरात पारतंत्र्य असतं. तुकोबारांचे शब्द सांगतो. वावरे इच्छा वसे घरी वावरे इच्छा वसे घरी वावरे इच्छा वसे घरी वावरे इच्छा वसे घरी आपुले सत्तेचे माहेरी आपुले सत्तेचे माहेरी आपुले सत्तेचे माहेरी आपुले सत्तेचे माहेरी करवी तैसे आपण करी करवे तैसे आपण करी करवे तैसे आपण करी करवे तैसे आपण करी भीड न धरी चुकल्याची धरी चुकल्याची भीड न धरे चुकल्याची भीड न धरी चुकल्याची करशील तरी नव्हे काही करशील तरी नव्हे काही करशील तरी नव्हे काही करशील तरी नव्हे काही वावरे इच्छा वसे घरी आपुले सत्तेचे माहिरी करवे तैसे आपण करी भीड न धरी चुकल्याची. ज्याच्यात राहत असताना तिला कुठली भीती नाही, काही चुकलं काही माखलं तिला अजिबात काही काळजी वाटत नाही, त्याला माहेर म्हणतात. आणि सासर याच्या उलट असतं महाराज. सासरात भीती असते, सासरात सगळे रूल्स असतात, नियम असतात, जबाबदारी असतात, पारतंत्र्यात असतात. मग फक्त एकट्या त्या सुनेला सासुरवास असं तुम्हाला वाटतं का? आपण जे आहेत ना पुरुष वर्ग, आपण सुद्धा सासुरवासातच आहेत. कागा सासुरवासी मज केले भगवंता आपुल्या सत्ता स्वाधीनता ते नाही. आपण पुरुष जरी असलो तरी आपण पारतंत्र्यातच आहे. कारण जीव हा मुळात प्रकृतीच्या अधीन आहे आणि प्रकृतीच्या अधीन जो आहे तो श्रीलिंगी भावातच येतो. म्हणजे आपण जरी पुरुष असलो तरी आपण सुद्धा सगळेच्या सगळे पारतंत्र्यात आहोत. आपण सुद्धा सासुरवासी नव्हत. सासर आणि माहेरातला फरक जर थोडासा अजून विस्ताराने सांगायचा झाला, अगदी एक जणाचं नवीन लग्न झालं आणि बायकोला घेऊन तो देवीच्या दर्शनाकरता म्हणून निघाला. बायको त्याची मागे बसली, नवऱ्याच्या खांद्याला असा हात लावला आणि दर्शन करून ते परतत होते. तेवढ्यात सासू घरी होती. तिने बघितलं मुलगा आणि सुनबाई आले आणि मुलगा आणि सुनबाई आलेले गाडीवर तिने बघितले आणि तिने शेजारीचीला सांगितलं, म्हटले गंगूबाई बघितलं का ही भवानी आत्ताच लग्न झालंय, महिनाच झालाय आणि बघा ना नवऱ्याच्या खांद्यावर हात देऊन चालली गाडीवर आणि आमचंही हे पोरग बघा ना कसं बैल झालंय. तेवढ्यात तिची मुलगीन जावई ते दोघं गाडीवर आले. तेव्हा तिच्याही मुलीने जावयाच्या खांद्यावर हात ठेवलेला होता आणि तेही बाईकवर गाडीवर तसेच आले. शेजारच्या बाई म्हटली का ग आता? तिने सांगितलं वा वा काय लक्ष्मीनारायणचा जोडा आहे. म्हणजे हिची मुलगीन जावई आले तर लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे. सासरातला आणि माहेरातला फरक याच्यापेक्षा अजून खाली येऊन सांगायची काही गरज नाही. विठाल खरं म्हणजे माहेर हा सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे. माहेर सगळ्यांना आवडतं. सासर कोणाला आवडत नाही, पण राहावं मात्र सासरातच लागतं. माहेर हा सगळ्यांच्या प्रियतेचा विषय आहे, आवडीचा विषय आहे, पण माहेरात मात्र तिला कायम राहता येत नाही. आणि माहेराची ओढ तर सतत असते ना हो. माहेर माऊलींना आवडलं, माहेर तुकोबारांना आवडलं, माहेर जनाईला आवडलं, माहेर मुक्ताईला आवडलं. एका प्रमाणात सगळी प्रमाण म्हणू आपण एका दामात, जेवढी आठवतील तेवढे म्हणू लक्ष्मण महाराज. जाई न गे माये तया पंढरपुरा, जाई न गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया, भेटेन माहेरा आपुलिया, जाई न गे माये तया पंढरपुरा, जाई न गे माये तया पंढरपुरा.
जाईन मी आता आपुल्या माहेरा जाईन मी आता ओ बाई बाई जाते ग माहेरा बाई बाई जाते ग माहेराला बाई बाई जाते ग माहेराला बाई बाई जाते ग माहेराला माझ्या मुलाच्या घराला मुलाच्या घराला माझ्या मुलाच्या बाई बाई जाते ग माहेराला बाई बाई जाते ग माहेराला जाते ग माहेराला बाई जाते ग माहेराला माहेर माऊलींना आवडतं जाईन गे माये तया पंढरपुरा भेटीन माहेरा माहेर तुकोबांना आवडतं आपुल्या माहेरा जाईन मी आता जनाईला आवडतं माझ्या मुळच्या घराला बाई बाई जाते ग माहेराला बाई बाई जाते ग माहेराला माहेर मुक्ताईला सुद्धा आवडतं उबगले सासरी आता मला माहेरासी नावो वारकरी संप्रदायाच्या सगळ्या संतांना सुद्धा माहेर प्रिय आहे आमच्या माता माऊल्यांना सुद्धा माहेर फार आवडतं घटना अशी घडली आहे सासूरवासाने कंटाळलेल्या जाचलेल्या एका सुनेची स्थिती अशी बदलली परिवारात अत्यंत असह्य तिला जगायला वाटलं माहेरच्यांना जर सतत सतत सांगत राहावं का मला सासरची लोक त्रास देतात तर ते तरी बिचारे किती दिवस ऐकून घेणार आहेत कारण नियम असा आहे असं म्हटलं जातं जुन्या काळात लेक दिलेली ऐकावी मेलेली ऐकावी बरोबर आपल्याकडे म्हणतात ना लेक जर आपण दिली तर ती नांदलेली ऐकावी नाही तर मेलेली ऐकावी हे की नाही असंच म्हणतात ना आपल्याकडे मी नगर जिल्ह्यातलाच असं काय करता हां त्यामुळे जर माहेरात तक्रार करायला गेले तर आता त्यांनी पण ऐकायचं बंद केलंय आणि इकडं सासरच्या लोकांना तर आता काही मला यांच्यात असह्य झालंय आता मला जगायचंच नाही आणि अशी अवस्था झाली का तिने ठरवलं का मला आत्महत्याच केली पाहिजे आणि म्हणून आत्महत्येकरिता प्रवृत्त होऊन एका नदीच्या काठी ती स्त्री आली नाथ महाराजांनी तिला बघितलं विचारलं का ग कुठे निघाली म्हटली महाराज सासराच्या त्रासाला जाचाला मी एवढी कंटाळी आहे का आता मला जगण्याचीच इच्छा नाही मरून जायचं ठरवलंय महाराज म्हटले अगं तुला माहिती आहे जीवन किती अनमोल आहे पुन्हा पुन्हा न मिळणारं हे जीवन आहे हा मानवी देह आहे आणि एवढ्या सुंदर जीवनाला मरण काय ओढून घेत असतात मरण मागे तो गाढवाचा बाळ म्हटलंय न लगे द्यावा जीव सहजची जाणार त्यामुळे लक्षात ठेवा जगात काही जरी अनुकूल प्रतिकूल घडलं काही जरी साह्य असह्य घडलं तरी आत्महत्येचा विचार कधी चुकूनही डोक्यात आपल्या येऊ नये महाराज तिला समजावतात तिने सांगितलं म्हटली महाराज पण मी काय करणार आहे आता माझ्याकडे मार्ग नाही माझ्याकडे पर्याय नाही महाराज तिला म्हटले तू एक काम कर माझ्या सोबत चल कुठे जायचे महाराज भोकरच्या रेणुकाईला जाऊ म्हटले भोकरची रेणुका माता अशी देवी आहे जगातली देशभरातली महाराष्ट्रभरातली लोक तिच्याकडे येतात नवस सायास करतात आणि त्यांच्या नवसाला पावणारी ती माता आहे त्यामुळे असं काहीतरी आघोरा निर्णय घेण्यापेक्षा तू माझ्यासोबत चल रेणुका मातेकडे जाऊ आपण नाथ महाराजांनी त्या स्त्रीला रेणुका मातेकडे आणलं आणि त्या जगन्मातेचं आईसाहेबांचं मुखकमल त्या स्त्रीने त्या सुनीने पाहिलं आणि नाथ महाराजांनी सांगितलेल्या सूचनेनुसार तिने त्या जगन्मातेला आपल्या अंतकरणातली काही भावना काही नवस आपल्या शब्दातून अभिव्यक्त करायला लागली आहे ती आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात सत्वर पाऊगी मला सत्वर पाऊगी मला सत्वर पाऊगे 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 मला
सत्वर पावगे मला सत्वर पावगे मला सत्वर पावगे मला सत्वर पावगे मला सत्वर पावगे मला सत्वर पावगे मला सत्वर पावगे मला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगावाई न तुला भवानी आई रोडगावाई न तुला सत्वर पावगे सत्वर पावगे मला 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 रोडगा सत्वर पावगे मला भवानी आई रोडगावाई न तुला सत्वर पावगे भवानी रोडगावाई न तुला सत्वर पावगे भवानी रोडगा वाईन तुला सत्वर पावगे भवानी रोडगा वाईन तुला रोडगावाही न तुला भवानी आई रोडगावाही न तुला रोडगा वाईन तुला भवानी रोडगा वाईन रोडगावाही न तुला भवानी आई रोडगावाही न तुला वाईन तुला हे आई सत्वर पावगे मला भवानी आई रोडगावाही न तुला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगावाही न तुला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला सासूरवासाला कंटाळलेली ती स्त्री जगन्माता रेणुका मातेकडे नवस करते. हे भवानी माता, आजच्या अभंगातलं संबोधन भवानी आहे. हे भवानी माता, मी तुला रोडगा वाहीन, तू मला सत्वर पाव. सत्वर म्हणजे लवकर पाव. मी तुला नवस करते, मी तुला रोडगा वाहते, पण तू मला लवकर पाव. नवस करत असताना नवस जीवही करतो आणि नवस संतही करतात. जीवाचा नवस आहे का या दुःखातून मला मुक्त कर, मी तुला सतत चिंतन करेन, आठवीन पाया हा माझा नवस. रात्राणी दिवस पांडुरंगा आणि संतही नवस करतात. नवसिये माझे नवसिये ओ पंढरीचे दैवत नवसिये भो नवसिये माझे नवसिये भो नवसे माझे नवसे ओ नवसे माझे नवसे पंढरीचे दैवत विठ्ठले भो पंढरीचे दैवत विठ्ठले 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 भो नवसिये माझे नवसिये भो नवसिये माझे नवसिये भो हरीचे दैवत विठ्ठले पंढरीचे दैवत विठ्ठले 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 भो नवसी माझे नवसिये भो नवसिये माझे नवसिये भो नवस जीवही करतो, नवस देव संतही करतात. संतांचा नवस आणि जीवाचा नवस याच्यात मात्र फरक आहे. बाप रखुमा देवी वरु विठ्ठले ओ चित्त चैतन्य माझे चोरुनी नेले ओ चोरुनी नेले ओ. नवसिये माझे नवसिये. जीव मात्र स्वार्थाची भावना स्वार्थाचा नवस करतो, संतही नवस करतात. आज मात्र ही सासूरवासी नसणारी ही स्त्री भवानी मातेकडे नवस करते. महाराज, नाथ महाराज, आपण संप्रदायाचे वारकरी संप्रदायाचे आहात. वारकरी संत हे पांडुरंगाशिवाय इतर कोणत्याही देवाला मानताना आम्हाला दिसत नाहीत. आणि आज मात्र आपला नवस हा जगन्माता भवानीकडे कसं काय? एकची धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुकनो हे कटेवरी कर नाही ज्या देवाचे. नेघे मी तयाचे दरुशन, नेघे मी तयाचे दरुशन, नेघे मी तयाचे दरुशन. एका पांडुरंगाशिवाय आपण जर इतर देवतेला मानत नाहीत तर मग आपण आज जगन्माता भवानीकडे नवस करताना कसं काय आम्हाला दिसताय? आता मुळात नीट ऐका.
काही लोकांच्या डोक्यात काही समज गैरसमज असतात. भक्ती प्रवाहामध्ये भक्ती प्रवासामध्ये आपल्याकडे महाराष्ट्रात 5 प्रकारच्या उपासना आहेत. गाणपत्य, शाक्त, शैव, शौर्य आणि वैष्णव. काही लोक गणपतीची उपासना करतात, काही सूर्याची उपासना करतात, काही विष्णूची उपासना करतात, काही शक्तीची उपासना करतात, तर काही महादेवाची उपासना करतात. मग कुणी म्हणेल महाराज ही एका देवाची उपासना करणाऱ्यांनी दुसऱ्या देवाला मानायचं नाही का? तर असं होत नाही बरं का, नीट ऐका. महाराष्ट्रातली वारकरी तत्वज्ञान असं आहे, महाराष्ट्रातले वारकरी संत एका पांडुरंगात सगळ्या देवांना पाहतात आणि सगळ्या देवात एक पांडुरंग पाहतात. म्हणून आज नाथ महाराजांचा नवस भवानी मातेकडे आहे. विठ्ठल त्यांनी आपल्या देवतेचा परिचय पण सांगितलाय. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मोह महिषासुर मर्दना लागुनी, मोह महिषासुर मर्दना लागुनी, मोह महिषासुर मर्दना लागुनी, मोह महिषासुर मर्दना लागुनी. विविध तापाची करावया झाडणी, विविध तापाची करावया झाडणी, विविध तापाची करावया झाडणी, विविध तापाची करावया झाडणी. भक्ता लागितो पावसी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागेल, आईचा जोगवा जोगवा मागेल, आईचा जोगवा जोगवा मागेल, आईचा जोगवा जोगवा मागे. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. उदो बोला कृष्णबाई माऊलीचा उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा नाथ महाराजांनी आपल्या देवाचा परिचय दिला. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागून. खरं म्हणजे ही प्रमाण याच ठेक्यात परंपरेने गायली जातात. फक्त तुमच्या अंगात येऊन एवढी मेहरबानी करा. आणि मार्केटला पण काही गाणी आपल्याला ऐकायला मिळतातच देवीच्या संबंधाने सध्याच्या. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा वारी संकटाला. आई माझ्यावरी कृपा करी, जगावी जोरात सारी. आज गोंधळाला गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला गोंधळ मांडला गोंधळाला. आई भवानी तुझ्या कृपेने तारीची भक्ताला, कदमै तुझी माऊली वारी संकटाला. आई माझ्यावरी कृपा करी, जगावी जोरात सारी. आई माझ्यावरी कृपा करी, जगावी जोरात सारी. आज गोंधळाला गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला गोंधळ मांडला गोंधळाला. जगदंबा माता की. छान झाला गोंधळ, आपण मस्त केला. त्यामुळे सगळ्या संतांची आराध्य देवता ती जगन्माता आहे. कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी. नाथ महाराज मात्र आवासिनीचा नवस सांगतात. हे भवानी माते, मी तुला रोडगा वाहीन, त्याच्या मोबदल्यात तू मला लवकर पाव. रोडगा कशाला म्हणतात? रोडगा आपण बनवत असाल ना रोडगा? त्याची रेसिपी सांगतो मी तुम्हाला, जर कोणाला बनवायचं असेल तर. कसा बनवतात रोडगा? गव्हाचं पीठ 1, डाळीचं पीठ 2, पाणी किंवा दूध 3, चवीकरता गूळ, आणि तव्यावर भाजून घ्यावा लागतो. तो तेलात परतावा लागतो म्हणून तेल. 5 प्रकारांनी 5 पदार्थांनी हा रोडगा तयार होतो. पण तो तव्यावर थापताना असा जाड थापावा लागतो. म्हणून आपले जर भाकर कधी कधी जाड झाली का नवरा म्हणतो, काय रोडगे थापले ग? रोडगा असा जाड बनवावा लागतो. त्याला 5 पदार्थ एकत्र करून थापतात. आता हे झालं त्या रोडग्याचं. आता नाथांचा रोडगा कोणता आहे ते बघा. नाथ महाराजांचा रोडगा सुद्धा 5 पदार्थांनीच बनवतात.
पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ लाविला सबळ अहंकार त्या पाठी पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ लाविला सबळ अहंकार त्या पाठी हो पंचभूताचा गोंधळ पंचमहाभूत एकत्र करून शरीर रूपी रोडगा निर्माण झाला. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंचमहाभूताकडून शरीर रूपी रोडगा तयार झाला. इथं बसलेले तुम्ही आणि मी आपण सगळे आपल्याला जे मिळालेला देह आहे हा देहच रोडगा आहे. आणि नाथ महाराज म्हणतात हा देहरूपी रोडगाच मी तुला समर्पित करेन. आणि खरे महाराज ही जगन्माता अशी आहे ना की ती तुमच्या कांदा लिंबू कोंबडे बकरे वगैरे याच्यावर प्रसन्न होणारी नाही. खरं तर तिला जे लागतं ते आपण तिला देत नाही. देह समर्पिजे देवा भार काहीच न व्हावा होईल आघवा तुका म्हणे आनंद. तिला हे शरीरच समर्पित करावं लागतं तेव्हा ती मान्य करते तेव्हा नवस पोचतो. आणि म्हणून स्थूल देह सूक्ष्म देह कारण देह हा देहरूपी रोडगा जो आहे तो मी तुला वाहीन. रजोगुण तमोगुण सत्वगुणी रूपी रोडगा जो आहे तो मी तुला वाहीन. त्याच्या मोबदल्यात हे भवानी आई तू मला लवकर पाव सत्वर पाव. आणि नियम आहे महाराज देवाकडचा नियम असा आहे घेसी तेव्हा दिशी. तुम्ही त्याला काहीतरी जर दिलं तरच तो आपल्याला काहीतरी देतो. त्यामुळे नवस असा करते का ती स्त्री मी तुला देहरूपी रोडगा देईन त्याच्या मोबदल्यात तू मला लवकर पाव. बर काय मागणी आहे तुझी. तेव्हा तिने पहिली मागणी केली. पहिला नवस सांगितलाय अभंगाच्या दुसऱ्या चरणात. सासरा माझा गावी गेला माझा गावी गेला सासरा माझा गावी गेला माझा गावी गेला सासरा माझा गावी गेला माझा गावी गेला सासरा माझा गावी गेला माझा गावी हो सासरा माझा गावी गेला माझा गावी गेला सासरा माझा गावी गेला माझा गावी गेला. तिकडचा खपवी त्याला तिथेच कपवी त्याला तिकडचा खपवी त्याला तिथेच कपवी त्याला सत्वर पावगे मला 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 सत्वर पावगे मला. सासरा माझा गावी गेला तिकडेच खपवी त्याला तिकडेच खपवी त्याला सासरा माझा गावी गेला ओ तिथेच कपवी त्याला ओ तिथेच कपवी त्याला ओ तिथेच कपवी त्याला. छान झालं. सासरा माझा गावी गेला तिकडच खपवी त्याला. मागे चेहरे फारच फुलले जरा कारण बरं वाटतं ना आपल्याला. कारण सगळ्यात न आवडणारी माणसं म्हणजे सासरा सासू. काय नाथ महाराजांच्या भावना आहेत ना. ऐका बरं कीर्तन नीट ऐका लक्षपूर्वक ऐका. सासरा माझा गावी गेला हा सासरा नेमका कोणता आहे. अहंकार रूपी सासरा अनात्म रूपी गावाला गेलाय आणि तो काय एकदा परत आला का अख्ख्या माझ्या साधनेची माझ्या परमार्थाची वाट लावतो. त्यामुळे अहंकार रूपी सासरा त्याला तिकडच खपवी तिकडच मारून टाक इकडे येऊ देऊच नको त्याला. आणि परमार्थाला सगळ्यात प्रतिबंधक जर काय असेल तर तो अहंकार रूपी सासराच आहे ना. नवल अहंकाराची गोठी विशेष न लगी अज्ञाना पाठी सज्ञानाची झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. त्यामुळे अहंकार रूपी सासरा मोरू द्या. सासरा नीट ऐका बरं तुम्ही. आणि देवाला सगळ्यात न आवडणारी जर गोष्ट कोणती असेल तर तो अहंकार आहे. तिळ मात्र जरी होय अभिमान मेरू तो समान भारदेवा. अभिमान राशी जयाची ठाई अभिमान राशी जयाची ठाई राशी दयाची ठाई अभिमान राशी दयाची ठाई अभिमान राशी जयाची ठाई अभिमान
तयाची काय अभिमान राशी तयाची काय अभिमान राशी तयाची काय तुका म्हणे तई देव दुरी तुका म्हणे तई देव दुरी माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम माझी वाणी तुझे वर्ग गुण नाम वर्ग गुण नाम ज्याच्याकडे अहंकार अभिमान शिल्लक आहे तुका म्हणे तया देव दुरी त्याच्यापर्यंत देव पोचत नाही म्हणून तो अहंकार रूपी सासरा मारून टाकायचा आहे. अभिमान लागे शुकाचे पाठी व्यासेही उपराटे दृष्टी केली. निर्गुण उपासक असणाऱ्या शुकाचार्य महाराजांना सुद्धा कधीतरी अहंकाराने ग्रासला. आपण ताईंच्या मुखातून अनेक वेळेला श्रीमद भागवत कथा ऐकल्या असतील. शुकाचार्यांना अहंकार झाला. व्यासांनी सांगितलं शुकाचार्यांना की तुम्हाला जनक महाराजांची शरणागती करावी लागेल. नाईलाजाने जनकाच्या भेटी करता आले. जनक महाराज प्रापंचिक आहेत, मी एवढा मोठा निर्गुण उपासक आहे, संन्यासी आहे आणि मला जनकाकडे जायला सांगतात. बाहेर उभा राहिली आणि सेवे करायला सांगितलं. जनक महाराजांना जाऊन सांगा मी शुकाचार्य आलोय. सेवक आतमध्ये गेला. जनक महाराजांना सांगितलं बाहेर कुणीतरी ग्रस्त उभे आहेत आणि ते सांगतात मी शुकाचार्य आलोय. जनक महाराजांनी त्यांना सांगितलं त्यांना सांगा संग त्यक्त्वा सुखी भव, संग टाका आणि सुखी व्हा. सेवक बाहेर आला. सांगितलं महाराज राजांनी सांगितलंय संग त्यक्त्वा सुखी भव, संग टाका सुखी व्हा. शुकाचार्य विचार करता संग टाकून सुखी व्हा, मी तर एकटाच आलोय, माझ्या सोबतही कुणी नाहीत, अंगावर कपडे सुद्धा नाहीत, विवस्त्र आलोय, अगदी माझ्या जवळ सुद्धा कुणी नाही आणि हे म्हणतात संग टाकून सुखी व्हा. माझा अपमान करतात, मी काय सामान्य. पण शहाण्याला शब्दाचा मार असतो. लगेच लक्षात आलं बरोबर आहे. मी जनक महाराजांना निरोप देताना म्हणालो मी शुकाचार्य आलोय. मग त्यांनी त्याच्यातला आचार्य शब्द बाजूला केला आणि दुसऱ्यांदा सांगितलं सेवकाला जनक महाराजांना सांगा मी शुक आलोय. सेवक आतमध्ये गेला. सांगितलं ते ग्रहस्थ आता म्हणतात मी शुक आलोय. त्यांनी सांगितलं त्यांना निरोप द्या संगत त्यक्त्वा सुखी भव. दुसऱ्यांदा जाऊन सांगितलं संगत त्यक्त्वा सुखी भव. अरे हा काय प्रकार आहे. मी माझं आचार्यपद बाजूला केलं. म्हणजे आपण ज्या उपाध्या गोळा करतो ना तो अहंकार तयार करत असतो. शुकाचार्यांच्या पुन्हा लक्षात आलं आणि मग दुसऱ्यांदा त्यांनी सांगितलं ठीक आहे महाराजांना सांगा आता बाहेर जो कोणी उभा आहे तो फक्त शुक आहे. आणि मग जनक महाराजांनी आतमध्ये बोलावलं मी कुणीतरी आहे, माझ्यात काहीतरी आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टीने आपल्या आतमध्ये जो बळावला जातो त्याचं नाव अहंकार आहे. आणि वारकरी तत्वज्ञानात परमार्थाला आडवं येणारी जर सगळ्यात वाईट शत्रुत्व भावना अहंकाराचा वारा न लागो राजाचा, अहंकाराचा वारा न लागो राजाचा, राजसा विकासी गोड प्रमाण दिले बाबांनी. अहंकाराचा वारा न लागो राजसा, अखंड अगर्वता होऊन या सती, तयाची विनय हेची संपत्ती, जे जे मंत्रे अर्पिती माझ्याची ठाई, फळलिया तरुची शाखा, सहज भूमीसी उतरे देखा, जैसे जीव मात्रा अशेखा खालावती जे. आणि मग शुकाचार्य जनकांच्या भेटी करता आतमध्ये गेले. जनक महाराजांच्या एका पायाची सेवा पत्नी करत होती आणि एक पाय अग्नीत जळत होता. हे जेव्हा शुकाचार्यांनी पाहिलं मग लक्षात आलं अरे मी त्यागी आहे पण त्यागाचा अहंकार माझ्यात होता. अरे हा महात्मा धड भोगी पण नाही आणि धड त्यागी पण नाही. त्याग आणि भोगाचा समन्वय ज्याला जमला त्याचं नाव जनक महाराज आहे. एक जण तुकाराम महाराजांकडे आला. महाराज मला पहिलं व्यसन होतं, मी व्यसन सोडलं, मी आता घरदार सोडलं, मी प्रपंच सोडला, मी सत्ता संपदा सगळं सगळं सोडून आलोय, मी सगळं सोडलंय. महाराज आता मला सांगा मला परमार्थ करायचा आहे, मला भगवत प्राप्ती करायची आहे, आता सांगा मी सगळं सोडलंय काय करू. महाराज म्हटले मी सोडलंय मी सोडलंय मी सोडलंय याच्यातलं मी तेवढं सोडून टाका. त्याग तरी ऐसा करा अहंकारा दवडावे, अहंकार दवडावे, अहंकारा दवडावे, ऐसा करा अहंकारा दवडावे,
वाटत राहतं बरं का, हे मी करतो, हे माझ्यामुळं चाललंय. हां, माझ्याशिवाय हे होऊच शकत नाही. माझ्यामुळं गाव चालतं, माझ्यामुळं तालुका चालतो, माझ्यामुळं जिल्हा चालतो, असं वाटत राहतं आपल्याला. गैरसमज असतो आपला. कधी कधी आमच्या माता मावल्या पण नवऱ्याला टॉर्चर करतात. मी म्हणून टिकली, दुसरी असती तर बाई तू जाऊन बघ, तरी सुद्धा मागं सगळं टिकतं. अहंकाराचंच ओझं नाही, कशाला घ्यायचं. त्यामुळे हा अहंकार रूपी सासरा याला मारायचंय, तिकडच खपवी त्याला तिकडच मारा. आणि असा तो नवस करत असताना परमार्थाला आडवा येणारा हा अहंकार रूपी सासरा मारावा. दुसरा नवस ती असा करते तुमच्या सगळ्यांच्या आवडीचा, 3ऱ्या चरणात. सासू माझी जाच करीते, सासू माझी जाच करीते, सासू माझी जाच करीते, सासू माझी जाच करी. ओ सासू माझी जाच करीते, सासू माझी जाच करीते, सासू माझी जाच करीते, सासू माझी जाच करीते. लवकर निर्धारी तिला, लवकर निर्धारी तिला, सत्वर पाहुगे मला, सत्वर पाहुगे मला, सत्वर पाहुगे मला, सत्वर पाहुगे मला. लवकर निर्दयी तिला, लवकर सत्वर पावगे मला, सत्वर पावगे मला, सत्वर पावगे मला, सत्वर पावगे अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज नवसाची यादी करताना सांगतात, ती सासूरवासीन स्त्री सांगते, सासू माझी जाच करती लवकर निर्दळी तिला. सासू तिलाच म्हणतात जी सुनेच्या डोळ्यात सतत आणते आसू, तिचं नाव सासू. आपल्या भोकरच्या सासू अशा नाहीत बरं का, मावल्या फार चांगल्यात बिचार. एक जणाचं नवीन लग्न झालं, 1-2 महिने झाले. त्याचे वडील चहा पीत बसले होते, मुलगा पेपर वाचत होता आणि तेवढ्यात किचन मध्ये काहीतरी फुटल्याचा धापकन आवाज आला. बाप मुलाला म्हटलं बघ रे कशाचा आवाज झालाय. पोरग तसंच बसून राहिलं. बाप म्हटला का रे मूर्खा, मी उठून बघ म्हटलं काय फुटलं नेमकं किचन मध्ये. बायको तुझी नवीन आहे, नवीन लग्न झालंय, कदाचित तिच्याकडून काही चूक झाली असेल, बघ नेमकं काय फुटलंय. पोरग म्हटलं बाबा माझ्या बायकोकडून काहीच फुटलं नाही, सगळं तुमच्याच बायकोकडून फुटलंय. बाप म्हटला 2 महिन्यात एवढा बदलला, एवढा भरोसा आहे तुला तिच्यावर. तसं नाही म्हटले, तुम्ही थोडासा विचार करा, किचन मध्ये काहीतरी फुटलंय, अजून 5 मिनिटं झालेत, घरात एवढं शांत वातावरण आहे, सांगायची गरज आहे का घरात कोणाकडून काय फुटलंय ते. तुमच्याच बायकोकडून फुटलंय. कारण माझ्या बायकोकडून जर काही फुटलं असतं तर 5 मिनिटं वातावरण शांत राहूच शकत नाही. आतापर्यंत तुझ्या बापाने हे शिकवलं का, तुझ्या बापाने ते शिकवलं का, हे सुरू झालं असतं. त्यामुळे माझ्या बायकोकडून काही झालं नाही. सासू व्यवहारातली नाही सांगायची मला, नाथांची आवडती सासू आहे. सासू माझी जाच करती, कल्पनारूपी जी सासू आहे, जी परमार्थाचा विनाश करते, जिच्यामुळे तुम्ही आणि मी इथं जन्माला आलोय. कल्पना अविद्या येणे झाला जीव, कल्पनेची सासू तिचा बहुतची जाचू. केवढा त्रास देते महाराज ही कल्पना. कल्पना तिला म्हणतात जे घडलेलं नाही पण ते घडले असं जी दाखवते तिचं नाव कल्पना. कल्पना म्हणजे नावाची नाही बरं का, कल्पना. कल्पना जे घडलेलं नसतं पण तुम्ही त्याच्या विचारात जाता, त्याचं नाव कल्पना. आय विल गिव्ह द एक्झाम्पल. तुम्ही थोडासा विचार करा, कल्पना करा. उदाहरण सांगतो. भोकरचा आपला नवरात्रीचा उत्सव सुरू झाला.
योगायोगाने बरं आहे का ही वेळ 3 ते 5 आहे. खरं म्हणजे ताई अशी वेळेचं कीर्तन फक्त ते परभणी जिल्ह्यातच आपल्याला बघायला भेटतात, पण आपल्याकडे पण छान आहे. मी आल्यानंतर आमच्या दादांना वगैरे विचारलं की ही वेळ का आपण निश्चित केली, तर त्यांनी सांगितलं की शक्यतो लोकांना दुरून यावं लागतं आणि रात्रीचं कीर्तन झाल्यानंतर त्यांना पुन्हा जाणं, तशी आमच्याकडे थोडीशी बिबट्याची वगैरे भीती, बरोबर आहे ना, असं त्यांनी मला सांगितलं. म्हणून आम्ही ही वेळ ठेवली आहे. आणि कीर्तन झालं की मग सगळ्या लोकांना महाप्रसाद होतो, फराळाचा प्रसाद होतो. छान, अतिशय उत्तम नियोजन आहे. कीर्तन नेमकं रात्रीचं होतं, कल्पना करा. कीर्तन नेमकं 9 ते 11चं होतं. घरातले सगळे म्हटले भोकरच्या रेणुका मातेचा सप्ताह चालू आहे, उत्सव चालू आहे, आम्हाला सगळ्यांना कीर्तनाला जायचंय, तुम्ही पण चला, घरात काही चूल पेटणार नाही. तो म्हटलं हे बघ मी आज उपवाशी राहणार, पण नाविलाजाने का होईना मला त्या कीर्तनाला काही घेऊन जाऊ नको, कारण मला त्याच्यात इंटरेस्टच नाही. जे मला आवडत नाही तिथं तुम्ही मला बळजबरीने का नेता? हे परमार्थ भजन कीर्तन वगैरे मला आवडत नाही. आय डोंट बिलीव्ह इन गॉड. असं त्याला काय म्हणायचं तो ते बायकोला म्हटला, वैतागलेला. मी सांगितलं तुला जायचं तर जा. बायकोने सगळे लेकराला, घरातले सासू सासरे सगळे निघाले, कीर्तनाला निघाले. पण तो पुन्हा बायकोला म्हटलं हे बघ तुम्ही आता कीर्तनाला जाणार, 9 ते 11 कीर्तन होणार आणि मग तुम्ही तिथून येणार, त्यावेळेला मी गाढ झोपेत असणार आणि मग तुम्ही दरवाजा वाजवणार आणि मग पुन्हा माझी झोप खराब होणार. त्याच्यापेक्षा एक काम करा, जायचं ना जा, घराला बाहेरून कुलूप लावा, ती चावी पण तुमच्याकडेच ठेवा आणि मला काय त्रास देऊ नका, या दार उघडा पुन्हा तुमचं झोपा. त्यांनी सांगितले ठीक आहे. घराला बाहेरून कुलूप लावलं, सगळे कीर्तनाला येऊन बसले आणि छान परिवार असा कीर्तन ऐकत होता. पण दैव दुर्वयोगाने, कल्पना करा, त्याच्या दुर्दैवाने नेमकी त्या घराला शॉर्ट सर्किट झालं आणि आग लागली, भीषण अशी आग लागली. आणि त्या आग लागल्यानंतर मग आता काही अग्निशमक वगैरे काहीतरी बघावं लागेल का नाही. आता घराला आग लागली, तुम्ही कल्पना करा, आता एवढी भयानक आग घराला लागली तेव्हा पहिल्यांदा काय केलं पाहिजे आता माऊल्या? काय केलं पाहिजे पहिल्यांदा? आता आग तर लागली, भडकली, हे बिचारे महाशय आतमध्ये गुंतलेत, कुलूप लावून चावी यांच्याकडे. आता यांनी काय केलं पाहिजे? यांनी काहीच नाही केलं पाहिजे. मी सांगितलं फक्त कल्पना करा, बाकी काही करू नका. जे घडलेलंच नाहीये पण ते जी आम्हाला भाग पडते, विचार करायला भाग पाडते, तिचं नाव कल्पना. एक जण मुंबईला गेला, 10 बाय 10ची खोली, पत्नी त्याने त्याचा संसार सुरू केला, त्याच्यात कूलर, फ्रीज, रेफ्रिजरेटर, खाट वगैरे सगळा सुंदर असा संसार त्याचा सुरू झाला. कंपनी जॉईन झाला, घरी यायचा, बायकोला म्हटलं हे बघ जसं माझं जीवन आहे, जसा प्रपंच चाललाय, करता येईल तसा मी करतोय, तू समाधानी का? बायको म्हटली हो समाधानी आहे. काही गरज नव्हती महाराज. पडल्या पडल्या त्याने बायकोला एक दिवशी विचारलं, मला असं वाटतं 10 बाय 10ची खोली आहे, मुंबईसारख्या शहरात आपण राहायला आलोय, गावाकडे मोठी टंचाई आहे, कामधंदे मिळत नाही म्हणून आपण मुंबईत आलो, एवढ्याशा छोट्याशा घरात आपला संसार चाललाय. पण मला कधी कधी असं वाटतं, जर आपल्या दैवयोगाने, रेणुका मातेच्या कृपेने, आपल्या नवसा सायासाने जर आपल्याला एखादा मुलगा झालाच, एवढंसं खाटे आपण दोघंच त्याच्यावर नीट मावत नाही, पोरग कुठं झोपणार आहे? बायको म्हटली काय त्याचा एवढा विचार करता तुम्ही, थोडंसं पलीकडे सारखा, पोरग बरोबर इथं झोपेल. तो पुन्हा म्हणायला लागला, पण जर का ग रेणुका माता जर आपल्यावर जास्तच प्रसन्न झाली आणि एका मुलाच्या ऐवजी जर तिने आपल्याला 2 जुळी मुलं दिली तर 2 पोरं कुठं झोपतील? बायको म्हटली त्याचाही काही विचार करू नका, तुम्ही अजून थोडंसं पलीकडे सारखा, बरोबर दोन्ही पोरं झोपतात. थोडंसं पुढं सारखायला गेला आणि बरोबर खाटावून खाली प्रसाद महाराजांनी पाडला तसाच पडला आणि खाली पडल्याबरोबर एक टंगडं मोडलं. आता मला विचारायचं आपल्या भोकरच्या माता माऊल्यांना, पुरुष वर्गांना, आता यांचा पाय नेमका झालेल्या पोरांनी मोडला का न झालेल्या पोरांनी? न झालेल्या पोराने टंगडं मोडलं, आता झाल्यावर काय होईल? त्यामुळे भाग्यवान आहेत ती लोक का ज्यांच्या घरात मुलगी आहे. एक मुलगी काय करू शकते? तर मला वाटतं एक मुलगी महाराष्ट्रभर नाव करू शकते भोकर गावचं. विठाला नवरा बायकोचं भांडण चाललं, आपलं पोरग डॉक्टर करायचं, तुला अक्कल नाही म्हटलं, पोरग वकील करायचं. तू म्हटलं अगं पोरग वकील करायचं, बायको म्हटलं पोरग डॉक्टर करायचं. डॉक्टर कशाला? उद्या जर आपण म्हातारे झालो आणि पोरग जर डॉक्टर असलं, पटकन येणार, पटकन आपल्याला पाहणार, पटकन नीट करणार, त्याच्यासाठी पोरग डॉक्टर बनवायचं. तो म्हटला नाही, शेजाऱ्यांबरोबर आपले भांडणं आहेत आणि एकदा का होईना त्याला कोर्टात घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही, त्याच्यासारखे आपलं पोरग वकील पाहिजे, आपलं पोरग वकील पाहिजे. नाही डॉक्टर नाही वकील, नाही डॉक्टर नाही वकील, जी दोघांची भांडणं जुंपली महाराज का यांचंच भांडण गेलं कोर्टात.
कोर्टात भांडण गेल्यावर न्यायाधीशाने जजने व्यवस्थित ऐकून घेतलं, म्हटले तुमचं मत पोरगं डॉक्टर पाहिजे, तुमचं मत पोरगं वकील पाहिजे. तुमच्या मतापेक्षा आपण तुम्ही का भांडता, तुमच्या मतापेक्षा आपण तुमच्या पोराला विचारू का बाळा तुला नेमकं काय व्हायचं आहे, मुलगा कुठे तुमचा. त्यांनी सांगितलं आम्हाला मुलगाच झाला नाही. न झालेल्या पोराने भांडणं कुठे नेली, कोर्टात. झालेलं हाय कोर्टात घेऊन जाईल. जे घडलेलंच नाही त्याचा जी विचार करायला लावते तिचं नाव कल्पना. विठाल हो. त्यामुळे अशी जी कल्पना आहे ही कल्पना रूपी सासू आहे, हिला मारायचं आहे. हे नाथांचे कोडेत बरं का. व्यवहारात शब्द दिसताना असे दिसतात पण ते कोड्यात बोलत राहतात. असे पुष्कळ अभंग आपल्या नाथांच्या गाते 4000 अभंग आहेत. आरीवरी आर रे पिंपळावरी पार रे. नाथांच्या घरची उलटीच खूण, पानाला मोठी लागली येतात. लहानपणी आपण कोडे खेळायचो. कोणाला आठवत असेल तर बघा. 100 रुपये देईन छत्री, 100 रुपये देईन डोक्यावर घे. उत्तर मी आधी सांगून बसलो. पावसाळ्यातली छत्री. पण कोड्यात बोलायचो कोणी लहानपणी. शाळेत असताना मुलं बोलतात. अजून सांगतो बघा कळलं तर. घंटी वाजवतो पण पुजारी नाही आणि पैसे घेतो पण भिकारी नाही. काय कंडक्टर ना. कुणी कंडक्टर असेल तर माफ करा बरं का, कोणाला राग येऊ देऊ नका. एका शेतकऱ्याकडे 2 बैल होते. दादा एका शेतकऱ्याकडे 2 बैल होते. दादा तर रोजच कथा कीर्तन ऐकतात त्यामुळे ते पटकन उत्तर देतील मला वाटतं, पण सांगू नका माहीत असलं तरी. एका शेतकऱ्याकडे 2 बैल होते. त्याच्यातला एक मेला, एक विकला. खाली किती राहिले ऑपरेटर सर? हे जशी कोड्याची भाषा आहे. 2 बैल आहेत ना, त्याच्यातला एक मे तारखेला एक विकला, खाली राहिला एक. तसं तो सासरा नेमका कोणता आहे तर तो अहंकार रूपी सासरा आहे. आणि ती सासू नेमकी कोणती तर ती कल्पनारूपी सासू आहे. आता वेळेचा थोडंसं भान ठेवून आपण सरळ घेऊया पुढची चरण. नाथ महाराज म्हणतात ही कल्पनारूपी सासू मरू दे, लवकर निर्दळी तिला अहंकारूपी सासरा मारू दे. हे भवानी माता मी तुला देहरूपी रोडगा वाहीन. जाऊ माझी फडफड बोलती बोडकी करग तिला. जाऊ 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 कोणाला म्हणतात? नवऱ्याच्या भावाची बायको. नातं बरोबर आहे का बघा बरं, माझ्याकडून चुकू शकतं. नवऱ्याच्या भावाची बायको तिला जाऊ म्हणतात. जाऊ. आपण दोघी एकत्र राहू, पटलं तर राहू, नाहीतर कालांतराने वेगवेगळ्या जाऊ. तिचं नाव जाऊ. नाथ महाराजांनी जी आपल्याला जाऊ सांगितली ती कोणती जाऊ आहे तर इच्छारूपी जाऊ आहे. ही इच्छारूपी जाऊ सतत फडफड करत राहते. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. ज्याच्या इच्छा आणि अपेक्षा थांबत नाहीत असा माणूस समाधानी होऊ शकत नाही. ज्याच्या इच्छा आणि अपेक्षा समाप्त झाल्यात त्याला विचारा जयाच्या ठाई पांडवा, अपेक्षे नाही रिगावा, सुखासी चढावा जयाची असने. त्यामुळे परमार्थाला प्रतिकार करणारी ही इच्छारूपी जाऊ आहे. इच्छा मुरळीस पाहू नका, पडाल नरका द्वारी. ज्ञान दिवटा बोध दिवटा, बरोबर आहे ना? बोध बुधली ज्ञान दिवटा, उजळा महाद्वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. ओ मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरा वारी, प्रेम नगरा वारी. सावध भवनी भजनी लागा देव करा कैवारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची मल्हारीची वारी, मल्हारीची वारी मल्हारीची वारी, मल्हारीची वारी मल्हारीची वारी. परमार्थाला प्रतिकार करणारी ही इच्छारूपी जाऊ आहे. ही वैरी नाही. त्यामुळे हिला बोडकी कर. बोडकी कर म्हणजे इच्छेचा पती आहे कामाची. कामाची पत्नी इच्छा आहे.
त्यामुळे काम एकदा मेला का मग हिचं तोंड गप्प झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे तिला बुडकी कर. बरं, पुढे नंदाचं कार्ट किरकिर करतं, खरूज होऊ दे त्याला. नंदाचं कार्ट म्हणजे मोह. हे मोहरूपी पोरगा असा आहे, हे सारखं किरकिर करत राहतं. याला खरूज होऊ दे ती मनोनिग्रहाची. सेल्फ कंट्रोल. परमार्थामध्ये मोहावर आपल्याला कंट्रोल करता आला पाहिजे. त्यामुळे त्याला मनोनिग्रहाची खरूज होऊ दे. दादूला मारून आहुती देईन, मोकळी कर गे मला. दादूला म्हणजे पती. अविवेक रूपी पती ज्ञानरूपी अग्नीमध्ये मला त्याला भस्म करून टाकायचे. भस्मसात कुरुते तथा. आणि त्याचा परिणाम मी मोकळी होणार. परमार्थाला आडवं कोण कोण येत आहे तर अविवेक, मोह, इच्छा, कल्पना आणि अहंकार हे सगळेच मरू दे. मी तुला रोडगा वाहते. नाथ महाराज म्हणतात सगळे एकदा मेले मग एकटीच राहू दे. शेवटचं चरण. एका जनार्दनी सगळेच मरू दे. एका जनार्दनी सगळेच मरू दे. एका जनार्दनी सगळेच म्हणा सत्वर पावगे मला. सत्वर पावगे मला. एकटीच राहू दे मला. एकटीच राहू दे मला. सत्वर पावगे मला. सत्वर पावगे एका जनार्दनी सगळेच मरू दे. एकटीच राहू दे मला. भवानी आई रोडगा वाहिन तुला. आणि मग एकदा का सगळे मेलं का मग एकटीच मी राहणार आहे. परमार्थ साधना करत करणातील साधकाने सगळे विकार मारून टाकावेत आणि मुक्त स्थितीने जगावं. द्वैताचं खंडन करावं आणि अद्वैत स्थितीला प्राप्त व्हावं. आपल्या परमार्थिक साधनेमध्ये छान असा अद्वैताचा आनंद भोगावा. जीवनमुक्त होऊन जगावं. आणि ही परमार्थाची वाटचाल सगळ्यांना करता येण्यासारखी आहे. याकरिता जगन्माता रेणुका मातेकडे आपण सगळ्यांनी हाच नवस केला पाहिजे का हे माते माझ्या संसाराची भरभराटी होऊ दे, माझा प्रपंच चांगला होऊ दे वगैरे हे मागत बसू नका. कारण आपल्या परमार्थाला आडवं येणारं जर कोण असतील तर मी पुन्हा सांगतो, नीट लक्षात ठेवा. आपला अविवेक आहे, आपली कल्पना आहे, आपली इच्छा आहे, आपला मोह आहे आणि आपला अहंकार आहे. हे 5 शत्रू ज्याला मारता येतात खऱ्या अर्थाने त्याला अगदी मुक्तपणाने या परमार्थाचा आनंद लुटता येतो. आणि म्हणून नाथ महाराजांची ही रूपकातली भाषा माझ्या मतीप्रमाणे आपल्या पुढ्यात मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. 3 ते 5 या वेळेतलं आपलं ही कीर्तन सेवा. खरं म्हणजे मला पुढचंही 7 ते 9चं कीर्तन आहे निमोन या गावी, त्यामुळे मलाही आता थांबावं लागेल. ताईंची सुद्धा भागवत कथा बाहेरगावी चालू आहे, त्यामुळे त्यांनाही जावं लागलं. आज आमची आवर्जून सर्व महाराज मंडळी या ठिकाणी या उत्सवाला उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने लक्ष्मण महाराज, किरण महाराज, प्रसाद महाराज, सर्व वारकरी संप्रदायाची उपासक मंडळी या उत्सवामध्ये अत्यंत मोठ्या आनंदाने प्रेमाने एकत्र आहेत. आपल्या सप्ताहाची कमिटी मंडळी ज्यामध्ये गणेश भाऊ आहेत, आमचे खंडागळे दादा आहेत, तसेच गायकवाड भाऊ आहेत, ज्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने या उत्सवात अतिशय चांगली सेवा करतात. असे आमचे फोटोग्राफर भानुदास भाऊ आहेत, सुदाम महाराज चौधरी, हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज, आदरणीय योगेश गुरु दंडवते, रेणुका मातेचे पुजारी,
असा हा सगळा गोड असा रेणुका मातेचा परिवार, कार्यकर्ते मंडळी अतिशय उत्साही आहेत, तत्पर आहेत आणि म्हणून सुंदर असं या उत्सवाचं आपण आयोजन केलं. मंडपसुद्धा पावसाचे दिवस जाणून आपण अगदी वॉटरप्रूफ अशा पद्धतीचा मंडप दिलेला आहे. सर्व महाराष्ट्रातील बडी बडी दिग्गज वारकरी मंडळी आपल्याकडे येत राहतात आणि प्रत्येकजण आपल्याला संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाने न्हावून काढतो आहे. आपण सुद्धा याचा आनंद घेत आहात. मंडप छान आहे, साऊंड ऑपरेटिंग छान आहे, गुणवान मंडळी, महाराज मंडळी अतिशय सुंदर आहेत. आपण जमलेल्या सगळ्या माय माऊल्या, आपण सर्व पुरुष वर्ग या सगळ्यांना या ठिकाणी खरोखर खूप खूप शुभेच्छा आणि चालू असलेल्या नवरात्रीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. एक छोटंसं भजन घेऊ आणि माझ्या सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम होईल. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, बोला बोला ज्ञानोबा माऊली तुकाराम, ओ ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, एका जनार्दनी सगळेच मरू दे, एकटीच राहू दे मला, सत्वर पावगे मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. बोलण्याच्या ओघातून एखादा अपशब्द आला असेल, यदक्षरम पदभ्रष्टम मात्राहीनम तु यद भवेत तत्सर्व क्षम्यता देव. प्रसिद्ध परमेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय. आ बोली